झाल्याशिवाय ते भजनच होत नाही. जरी 2020चा सामना उद्या 10-10 जरी इलो प्रकार तो येणार नाही. समजा इलो तरी रूपाचा ध्यानाचा अभंग हा म्हणावाच लागेल, नाही तर भजन होणार नाही. रूपाच्या अभंगामध्ये प्रत्यक्ष भक्त पुंडलिकाने भगवंताला पांडुरंगाला 28 युग उभं केलं. त्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे. 4 वेद 6 शास्त्रे आणि 18 पुराणे 28 युग पांडुरंगाला उभं करण्याची ताकद भक्तीमध्ये आहे. हे भक्त पुंडलिकाने दाखवून दिलं. आई बाबाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी असा असणारा भक्त पुंडलिक. जेव्हा गुरु आज्ञा झाली, गुरुचा प्रसाद मिळाला आणि तीच व्यक्ती मातृदेवो भव पितृदेवो भव, आई वडिलांची सेवा त्यांनी केली. प्रत्यक्ष पांडुरंग भेटायला आले तरी बाजूला मिळालेल्या हातात भेटलेली वीट भिरकावली आणि त्या विटेला सुद्धा 6 बाजू आहेत. ज्या विटेवर पांडुरंग उभा आहे त्या विटेला 6 बाजू आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर माया हे षडविकार पांडुरंगाने विटेखाली गाडवलेले आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. चांगल्या कार्यक्रमाला हसायचा, चांगल्या क्रमाला वाईट तोंड करायचा नाही, हे सुद्धा पांडुरंगाने सांगितलेलं. हसत खेळत भजन करायचा. विटेवर ज्या पांडुरंगाला उभा आहे त्याला 6 बाजू आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर माया षडविकार गाडून पांडुरंग उभा आहे. कमरेवर हात घेऊन उभा आहे. जोपर्यंत माझ्या कमरेवर हात आहे तोपर्यंत या भवसागरात तुम्हाला डुबायला देणार नाही, असं भगवंत पांडुरंग भक्तांना सांगतोय. देव भावाचा भुकेला प्रत्यक्ष पांडुरंगाला काय पाहिजे? भक्ती पाहिजे. ती आपली कमी पडतो. प्रत्यक्ष आपल्यासाठी दैवत कुठलं असेल या जगतात तर ते आपले जन्मदाते आई वडील हे सर्वात श्रेष्ठ आहेत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जन्मदात्या आई वडिलांची एवढी सेवा करा जिवंतपणी. मेल्यानंतर नको. माझ्या बापाशी ह्या ओढायचा, माझ्या आईक ह्या ओढायचा, नको 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 नको. जिवंतपणी त्यांच्या तोंडात घास भरवा. जिवंतपणी सेवा करा. आयुष्यात काय कमी पडणार नाही. आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवता आणि आपली जन्मदात्या आई वडील यांची ज्याने सेवा केली त्याला आयुष्यात काय कमी पडणार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला केव्हा आले हो? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला का आले? त्याचं कारण माता जिजाऊ माता. जिजाऊ माता केवढ्या ताकदीच्या होत्या. गरोदरपणात छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना जिजाऊ मा नेहमी महाभारत रामायण कथा ऐकायच्या. दानपट्टा कसा खेळावा, खिंड कशी लढवावी, दानपट्टा कसा खेळावा, हे अनेक संस्कार ती आई जिजाऊ माता आपल्या पिंडावर करत होती. म्हणून त्यांच्या पोटी जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपतींच्या पोटी जन्माला आले धर्मवीर संभाजी महाराज. औरंगजेबाने छळ केला, नख काढली, जखमेवर मीठ चोळलं, जीभ कापली, तापलेला सळई डोळ्यामध्ये घुसवल्या, माझ्या राजाच्या डोळ्यात घुसवल्या. पण माझ्या संभाजी महाराजाने आपला धर्म बदलला नाही. म्हणून त्यांना म्हणतात धर्मवीर संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. झाले भाऊ होतील भाऊ, परीना शिवबा सम कोणी नाही. म्हणून उद्या शिवजयंती माझ्या राजाची आहे की नाही? या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. जरा पेटी कावा द्या मावळी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी.
रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली यावे. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली यावे. विठ्ठल बरवा माधव बरवा, विठ्ठल बरवा माधव बरवा, माधव सर्व सुखाचे आदर, तेरे मेरे कैसा है ये झगड़ा. 25 साल हो गए झगड़ा चालू है. तेरे मेरे बीच कैसा है ये झगड़ा पुराना, कैसा है ये झगड़ा पुराना. मैंने नहीं जाना तूने नहीं जाना, मैंने नहीं जाना तूने नहीं जाना. मन लागो रे लागो रे सर्व सुखाचे आदर बाबा रखुमा देवी Thank you.
बापर तुम्हा देवी वार ओ तुहा विठ्ठल 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 तुहा विठ्ठल माधवा तुहा माधव मरवा तुहा माधव मरवा तुहा माधव धन्यवाद माऊली, तुमच्या टाळ्या हाच मोठा आशीर्वाद आमच्यासाठी आहे. लाख लाख धन्यवाद.